हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील खाजमापूरवाडी या गावामध्ये राहणारा उमेश मुकेकडे वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे। वसमत तालुक्यामध्ये गेली कित्येक वर्षांपासून केळी पिकांची लागवड केली जाते। केळीच्या दरामध्ये होणारी घसरण रोगराईमुळे केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेले होते। 3 वर्षांपूर्वी घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे उमेशला शाळा सोडून शेतीमध्ये उतरावं लागलं। मात्र उमेशची स्वप्न आणि जिद्द वेगळीच होती। त्याने टरबुजावरती केळीपासून बनवणाऱ्या अनेक पदार्थांचा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने केळीपासून उद्योग उभारायचे ठरवलं। सुरुवातीला त्याने त्याच्या घरी चिप्स बनवून स्वीट मार्ट किराणा दुकानामध्ये विकायलाही सुरुवात केली। यातून त्याला चांगले पैसे देखील मिळायला लागले होते। आपल्या चिप्सला चांगली मागणी मिळत असल्यामुळे स्वतः उद्योजक बनण्याचा निर्णय त्याने घेतला आणि गावामध्ये चिप्स बनवण्याची कंपनी उभी केली। या कंपनीला आपल्या आईचे नाव अन्नपूर्णा हे देण्यात आलं। या कंपनीसाठी यंत्रसामग्री खरेदीसाठी बँकेचे 15 लाख रुपये कर्ज घेत स्वतःकडील 13 लाख रुपये गुंतवणूक केली। यंत्रसामग्री खरेदी करत गावामध्ये 40 बाय 30 फूट शेड उभारून स्वतःची कंपनी आता उभी केलेली आहे। यामध्ये त्याला त्याचा भाऊ आई वडील देखील मदत करतात। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी या एका छोट्या गावात राहणारा हा उमेश मुके। उमेशकडे वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे। वसमत तालुक्यात गेली कित्येक वर्षापासून केळी पिकाची लागवड केली जाते। केळीच्या दरात होणारी घसरण रोगराईमुळे केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला होते। 3 वर्षापूर्वी घरची परिस्थिती बेताची असल्याने उमेशला शाळा सोडून शेतीत उतरावे लागले। मात्र उमेशची स्वप्न आणि जिद्द वेगळीच होती। त्याने यूट्यूबवर केळीपासून बनणाऱ्या अनेक पदार्थाचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी केळीपासून उद्योग उभारायचं ठरवलं। सुरुवातीला त्याने त्याच्या घरी चिप्स बनवून स्वीट मार्ट किराणा दुकानात विकायला सुरुवात केली। यातून त्याला चांगले पैसे देखील मिळायला लागले होते। आपल्या चिप्सला चांगली मागणी मिळत असल्याने स्वतः उद्योजक बनवण्याचा निर्णय घेत आपल्या गावामध्ये चिप्स बनवण्याची कंपनी उभी केली। या कंपनीला आपल्या आईचं नाव अन्नपूर्णा हे देण्यात आलं। या कंपनीसाठी यंत्रसामग्री खरेदीसाठी बँकेचे 15 लाख रुपये कर्ज घेत स्वतःकडील 13 लाख रुपये गुंतवणूक केली। 10 महिला ॲड करायच्या आहेत आणि मशीनच्या सहाय्याने गुणवत्ता आणि सेल पण वाढला आहे, उत्पादन वाढलं आहे। सेल आम्ही आता 3 जिल्ह्यामध्ये करतो, नांदेड, परभणी, औरंगाबाद, संभाजीनगर। तर आता आम्हाला वाढवायचं आहे, पुण्यापर्यंत आणि मुंबईपर्यंत जायचं आहे। आज घडीला या कंपनीतून महिन्याला 8 ते 9 क्विंटल चिप्सची विक्री होत आहे। तर वर्षभरात 12 टन चिप्स विक्री क्षमता तयार केली आहे। सुरुवातीच्या काळात 5 लाखांच्या आसपास असलेली उलाढाल आता 30 लाखांपर्यंत पोहोचली असून यातून त्यांना 20% नफा मिळतोय। उमेशने सुरू केलेल्या या उद्योगामुळे गावातील 6 महिलांना रोजगार मिळाला आहे। आम्ही इथे 6 महिला काम करतो आणि खूप आनंदित राहतो। कधी काटा करतो, कधी केळं सोलतो, कधी पॅकिंग करतो आणि आमचं 6 महिला आम्ही खूप आनंदात राहतो। मग कंपनीचा विचार केला, पण आम्हाला कंपनी 6 महिने भेट शिकली नाही। मग 6 महिन्याच्या पुढे आली आमची इथे कंपनी बी। आम्ही 3 वर्ष झाले करतोय। आम्हाला महिलांची लय आवड आहे कामाची आणि पुढे 10 महिला वाढवू आपण। उमेशच्या चिप्सला नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम या भागात मोठी मागणी आहे। मात्र त्याला हा उद्योग आता महाराष्ट्रात प्रसिद्ध करायचा आहे। याचबरोबर गावातील बेरोजगार तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचं त्याचं स्वप्न आहे। त्यासाठी तो आणि त्याचं कुटुंब रात्रंदिवस मेहनत करत आहे। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उमेशचं गावकऱ्यांना देखील खूप कौतुक वाटतं। ब्युरो रिपोर्ट, गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।